जय हिंद. नमस्ते विद्यार्थ्यांनी, प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण SPPU एक्झाम 2024 म्हणजेच ज्या एक्झाम समर एक्झाम 2024 रोजी विद्यापीठांतर्गत कार्यान्वित आहे, तर या SPPU एक्झामच्या लेटेस्ट अपडेटबाबत मी तुम्हाला माहिती देणार आहे. यामध्ये आजच्या डेटपर्यंत कोणकोणते एक्झाम टाइम टेबल जनरेट झालेले आहे, कोणते आज एक्झाम हॉल तिकीट जनरेट झालेले आहे आणि डिग्री सर्टिफिकेटला अप्लाय करण्याची लास्ट डेट नेमकी कोणती आहे, नेमकी हे कोणासाठी डिग्री सर्टिफिकेट्स आहे, लास्ट डेट काय आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर का 8 दिवसात सर्टिफिकेट मिळवायचं असेल तर नेमकी काय करावं लागेल याबाबत देखील मी या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग सगळ्यात अगोदर जाणून घेऊया की आजच्या डेटला आज नेमकी कोणते नवीन परीक्षा वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. तर आपण SPPUच्या वेबसाईटला गेल्यानंतर टाइम टेबल सेक्शनला ज्यावेळेस आपण जाऊ त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी वेगवेगळे टाइम टेबल तुम्हाला इथे बघायला भेटेल. तर इथे या टाइम टेबल सेक्शनमध्ये आपण टाइम टेबल मार्च-एप्रिल 2024ला काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला मॅनेजमेंट आणि कॉमर्स विभागाचे जवळजवळ 32 अभ्यासक्रमाचे वेळापत्रक तुम्हाला दिसून येतील. हे सर्वचे सर्व अभ्यासक्रमाची आपण माहिती दिलेलीच आहे. जसं BCom, BBA, BBIB, BBSCA आणि MCom 2019 आणि 23 पॅटर्नचं टाइम टेबल इथे दिलेलं आहे. याचमध्ये तुम्हाला मॅनेजमेंटचं हे सर्व टाइम टेबल आपण पाठवलेले होते. ते म्हणजे की MCA फर्स्ट इयर आणि सेकंड इयर 2020 पॅटर्न, त्यानंतर MCA मॅनेजमेंटमध्ये 2019 पॅटर्न, त्यानंतर BHMCTचा 2019 पॅटर्न फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आणि फायनल इयर. ओके. त्यानंतर फर्स्ट अँड सेकंड इयर BBA ज्याच्यामध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंट असतील, त्यानंतर फाइनटेक असतील, त्याच्यानंतर डिजिटल मार्केटिंग असतील, सर्व्हिस मॅनेजमेंट असतील, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि HRM अशा सर्व अभ्यासक्रमाचे फर्स्ट इयर आणि सेकंड इयर MBAचे टाइम टेबल जनरेट झालेले आहे. त्यानंतर इथे ह्युमॅनिटीजमध्ये ऑलरेडी आपण सर्व माहिती दिलेली होती की MA 2019 पॅटर्न आहे फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि SY आणि TY BA एक्झाम टाइम टेबल आहे. नंतर लॉ फॅकल्टीमध्ये FY LLM, नंतर 5th इयर BA LLB, नंतर 4th इयर BA LLB, SY BA LLB, SY LLB, नंतर SY LLM आणि TY BA LLM आणि TY LLB या पॅटर्नच्या हॉल टाइम टेबल जनरेट झालेले आहे. इंटरडिसिप्लिनरीमध्ये एज्युकेशनमध्ये फर्स्ट इयर, सेकंड इयर BEd आणि फर्स्ट इयर, सेकंड इयर MAdचे टाइम टेबल आलेले आहे. फिजिकल एज्युकेशनमध्ये फर्स्ट इयर आणि सेकंड इयर BPEdचे टाइम टेबल आलेले आहेत. ऑदर्स फॅकल्टीमध्ये BLIP, नंतर फर्स्ट इयर आणि सेकंड इयर MA जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनचे देखील परीक्षा वेळापत्रक आलेले आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये आज जे काही इंजिनिअरिंग फॅकल्टीचे SE, TE आणि ME या 3 फॅकल्टीचे टाइम टेबल जनरेट झालेले आहेतच. बाकी सायन्स फॅकल्टीमध्ये सर्व टाइम टेबल हे ऑलरेडी आपणाला शेअर केलेले होते, जे अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेले होते. आज तसंच प्रॅक्टिकल एक्झाम टाइम टेबलमध्ये इथे सायन्स फॅकल्टीमध्ये TY BSc मॅथमॅटिक्स प्रॅक्टिकल आहे, त्यानंतर स्टॅटिस्टिक्स आहे आणि मायक्रोबायोलॉजी प्रॅक्टिकलचा टाइम टेबल या ठिकाणी दिलेला आहे. हे सर्व टाइम टेबल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये देखील शेअर केलेले आहेतच. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने नवीन एक्झाम टाइम टेबल जनरेट झालेला आहे, ज्यामध्ये आपण या ठिकाणी जसं एक्झाम्पल आहे की SC आणि TBEचं जर का टाइम टेबल आपण बघितलं तर SCचे जे काही पेपर होणार आहे ते पण एकाड एक पेपर होणार आहे. म्हणजे एक पेपर बॅकलॉगचा, एक पेपर रेग्युलरचा होणार आहे. जसं की सेमिस्टर 3चा पेपर आहे तो 15 मे पासून ते 27 मे पर्यंत चालू होणार आहे. तर सेमिस्टर 4चं जे काही पेपर्स आहे ते 16 मे ते 28 मे आहे. म्हणजे एक पेपर 15चा झाला का 16चा चौथ्या सेमचा होईल, 17चा तिसऱ्या सेमचा, 18चा चौथ्या सेमचा, नंतर 21चा तिसऱ्या सेमचा, नंतर 22चा चौथ्या सेमचा, असं एकाड एक पेपर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी बहुतेक वेळ भेटणार आहे. आणि SCचा जो काही पेपरचा टाइम टेबल आहे तो दुपारी 2 ते 4:30 या टाइम स्लॉटमध्ये आहे. आपण जर का TEचं टाइम टेबल बघितलं तर यामध्ये सुद्धा तुम्हाला एकाड एक दिवस दिलेला आहे. सेमिस्टर जे काही फर्स्ट सांगितलेलं आहे या ठिकाणी TEचं, ओके.
या ठिकाणी 16 तारखेला एक पेपर आहे, तर काही पेपर सेकंड सेमिस्टरचे 15 तारखेपासून आहे आणि यांचा जो काही टाईम टेबल आहे तो सकाळी 10 ते 12:30 या टाईम स्लॉटमध्ये दिलेला आहे. ओके, सो हे टाईम टेबल काळजीपूर्वक बघा, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी समजून येणार आहे. ओके, या ठिकाणी काही महत्त्वाच्या नोट्स पण दिलेल्या आहेत. ज्या ठिकाणी स्टार दिलेला आहे ते सब्जेक्ट तुमचे कॉमन विथ कम्प्युटर इंजिनिअरिंग अशा पद्धतीचे त्यांचे काही रिमार्क दिलेले आहे. ओके, टाईम टेबल काळजीपूर्वक बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही परीक्षेला सामोरं जा. त्यानंतर आपण या ठिकाणी बघणार आहोत की आता हॉल तिकीट आज नेमकी कोणते जनरेट झाले. आज PG फॅकल्टीचे काही हॉल तिकीट जनरेट झालेले आहे. हॉल तिकीटसाठी आपण आपल्या महाविद्यालयात परीक्षा विभागात भेटा, त्यांच्याकडून डाउनलोड केलेले असतील ते तुम्ही त्यांच्याकडून साईन करून घेऊ शकता. ओके, या ठिकाणी आपण हॉल तिकीटमध्ये जर का गेलं तर बघा, या अगोदरचे आपण सर्व अभ्यासक्रमाचे टाईम टेबल जवळजवळ 121 अभ्यासक्रमाचे टाईम टेबल आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले होते. आता नव्याने जे काही टाईम टेबल आलेले आहे ते म्हणजे बिलीप 2020 पॅटर्न आलेला आहे. काही डिप्लोमा रिलेटेड जे काही कोर्सेस आहे, जसं CCIMFM जे आहे, DCCL आहे, नंतर DC म्हणजे डिप्लोमा इन सर्टिफिकेट इन IPR लॉ. ओके, नंतर डिप्लोमा लॉ DLLW, नंतर DTL आहे. FEचे तर ऑलरेडी आलेलेच होते. LLMचे पण आत्ता नुकतेच आलेले आहे. आज जे काही हॉल तिकीट जनरेट झालेले आहे त्यामध्ये आहे MA जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन, MA ॲनालिटिकल केमिस्ट्री आहे, बायोकेमिस्ट्री आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, बॉटनी, ड्रग केमिस्ट्री, इलेक्ट्रॉनिक्स, इन्व्हायरमेंटल सायन्स, जॉग्रफी, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, MSc मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, फिजिक्स, नंतर झूलॉजी आहे, कम्प्युटर ॲप्लिकेशन आहे, कम्प्युटर सायन्स आहे. कम्प्युटर सायन्समध्ये 19 आणि 13 पॅटर्न पण आहे. MTech आहे, MCA आहे. तर या अभ्यासक्रमाचे हॉल तिकीट जनरेट झालेले आहे. FE, SC, TE, BE यांचे तर हॉल तिकीट मागच्या आठवड्यात जनरेट झाले, हे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. आता बऱ्यापैकी MA MCOM या अभ्यासक्रमाचे हॉल तिकीट जनरेट होणं बाकी आहे. ते लवकरच येत्या 20 तारखेपर्यंत ते जनरेट होतील. जे जे हॉल तिकीट पब्लिश झालेले आहे त्यांची सर्वांची माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये आपण देत असतो किंवा यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हॉल तिकीट आल्यानंतर काळजीपूर्वक बघा. त्यामध्ये काही करेक्शन असेल तर महाविद्यालयाकडून तुम्ही ते करेक्शन करू शकता. त्यासाठी आपण आपल्या महाविद्यालयात परीक्षा विभाग किंवा ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटबरोबर संपर्क साधू शकता. सो या पद्धतीने तुम्हाला हॉल तिकीट आणि तुमच्या परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत आपण या ठिकाणी माहिती दिलेली आहे. यानंतर आपण बघणार आहोत की डिग्री सर्टिफिकेटची लास्ट डेट काय आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता डिग्री सर्टिफिकेट नंबर ज्याला आपण म्हणूया कन्व्होकेशन सेरेमनी 124 याला ॲप्लिकेशन सुरुवात झालेले आहे आणि याची ॲप्लिकेशन सुरुवात ही मागच्याच महिन्यात 15 मार्चपासून सुरुवात झालेली होती आणि याची अंतिम तारीख विदाऊट लेट फी ही 31 मार्चपर्यंत किंवा आपण धरूया 30 मार्चपर्यंत होती आणि लेट फीसह 1 तारीख ते किती तारीख 1 तारीख ते 15 एप्रिलपर्यंत लेट फीसह काय झालेले आहे, परीक्षा किंवा ज्याला आपण म्हणूया सप्लिमेंटरी किंवा रेग्युलर कन्व्होकेशनसाठी फॉर्म चालू झालेले आहेत. आज दिनांक 13 एप्रिल आहे आणि शेवटचे 2च दिवस बाकी आहे, ते म्हणजे 15 एप्रिलपर्यंत आपल्याला कन्व्होकेशन सर्टिफिकेट किंवा डिग्री सर्टिफिकेटला अप्लाय करता येईल. जेही विद्यार्थी ऑलरेडी UG अंडर ग्रॅज्युएशन ज्याला आपण लास्ट इयर UG म्हणूया, ओके, लास्ट इयर म्हणजे BA BCom BSc TY पासआउट झालेले असतील तर लास्ट इयर UGचे जेवढेही विद्यार्थी असतील ऑल फॅकल्टीचे, तसेच ज्या विद्यार्थ्यांची डिग्री पूर्ण झालेली आहे, आता ते पोस्ट ग्रॅज्युएशनला आहे पण त्यांनी डिग्री सर्टिफिकेट काढलेलं नाही, असे विद्यार्थी काय करू शकतात, या डिग्री सर्टिफिकेट्सला अप्लाय करू शकतात. तसेच एखादा विद्यार्थी MCOM पासआउट आहे, MA MCOM MSc कोणताही पासआउट असू द्या, MBA असू द्या, इंजिनिअरिंग असू द्या, पण ते पासआउट झाले पण त्यांनी अजून डिग्री सर्टिफिकेट्स काढले नाही, तर त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर डिग्री सर्टिफिकेट्स काढा. तर आपण सांगितलेलं होतं तुम्हाला व्हिडिओमध्ये की रेग्युलरचं सर्टिफिकेट हे ऑक्टोबर 2023 मध्ये जे विद्यार्थी पास झाले त्यांच्यासाठी आहे. जे याच्या अगोदरच्या एक्झाममध्ये पास झालेले असतील त्यांनी सप्लिमेंटरी डिग्री सर्टिफिकेट्समधून काय करा, अप्लाय करा. तर मी तर म्हणेल
जेही विद्यार्थी ऑक्टोबर 23 म्हणा किंवा एप्रिल 23 असतील किंवा त्याच्या अगोदरच्या एक्झाममध्ये पासआउट झालेले आहे आणि तुम्हाला जर का 8 दिवसाच्या आत जर का तुमचं सर्टिफिकेट्स मिळवायचं असेल तर त्यासाठी तुम्ही सप्लिमेंटरी कन्व्होकेशन सर्टिफिकेट्समधून काय करा, अप्लाय करा. तिथे तुम्हाला 820 रुपयापर्यंत तुम्हाला फी लागणार आहे. ओके. आणि विद्यार्थी मित्रांनो 8 दिवसात तुम्हाला तुमच्या रजिस्टर ॲड्रेसवरती किंवा जो ॲड्रेस तुम्ही मेन्शन केलेला आहे त्या ॲड्रेसवरती तुम्हाला ते सर्टिफिकेट्स भेटून जाईल. यामध्ये अप्लाय करताना बहुतेक विद्यार्थ्यांना एक टेक्निकल प्रॉब्लेम असा येतो की कॉलेज नेम आम्हाला काय करता येत नाही आहे, सिलेक्ट करता येत नाही. तर इथे तुम्हाला शेवटी एक एडिट बटन दिसेल आणि इकडे एक सबमिट बटन दिसेल. तर तुम्ही एडिट बटनावर जर का क्लिक केलं तर या ठिकाणी लगेच तुम्हाला कॉलेज नेम, कॉलेजचा पनकोड आणि सर्च कॉलेजमध्ये तुमचं कॉलेजचं पूर्ण नेम तुम्हाला तिथे फाइंड आउट करता येईल. म्हणजे कॉलेजचा पनकोड तुम्हाला टाकायचा आहे, त्यानंतर तुम्हाला कॉलेजचा जो कोड आहे तो तुम्हाला टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमचं कॉलेजचं नेम पण येणार आहे. तर जो काही हा एरर येतो तुम्ही एडिट बटनावर जर क्लिक केलं तर निश्चित तुम्हाला ते सिलेक्ट करता येईल. मग तुम्ही सर्व माहिती भरा आणि सबमिट बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमचं डिग्री सर्टिफिकेट्स अप्लाय करण्यासाठी तुमचं फायनल इयरचं मार्क लिस्ट तुम्हाला हार्ड कॉपीमध्ये अपलोड करायचं असतं. बट अपलोड करण्यासाठी जर का तुमच्याकडे हार्ड कॉपी आलेली नसेल तर तुम्ही सॉफ्ट कॉपीसुद्धा PDF स्वरूपात अपलोड करू शकता, ज्याची साईज 1 MBच्या आत असायला हवी. ओके. सो तेवढी तुम्ही काय करू शकता, अपलोड करू शकता. आणि अपलोड केल्यानंतर माहिती एकदा चेक करा आणि तुम्ही ज्यावेळेस पेमेंट करताल त्यानंतर तुम्हाला पुढच्या 8 दिवसामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट्स येणार आहे. तर ओके. सो मी देखील 30 मार्च रोजी काय केलेलं होतं, सर्टिफिकेट्सला अप्लाय केलेलं होतं आणि मला जवळजवळ 5 ते 6 एप्रिल रोजी काय झालेलं होतं, माझ्या रजिस्टर घरी किंवा मी जो काही ॲड्रेस दिला होता त्या घरी मला डिग्री सर्टिफिकेट्स हे भेटलेलं होतं. आणि विद्यार्थी मित्रांनो याच पद्धतीने तुम्ही सर्व सूचनांचं पालन करा. आत्ता जे विद्यार्थी या डिग्री सर्टिफिकेट्सला अप्लाय करणार नाही त्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये अप्लाय करावं लागेल. आणि त्यानंतर मग पुढच्या 8 दिवस, 15 दिवस किंवा कधी लवकर भेटेल हे सांगता येत नाही. कारण पुढचं जे काही कन्व्होकेशन सेरेमनी होईल, जोपर्यंत सेरेमनी विद्यापीठात होत नाही डिसेंबर महिन्यामध्ये, तोपर्यंत तुम्हाला ते काही घरपोच दिलं जात नाही. सेरेमनी झाल्यानंतरच तुम्हाला ते घरपोच दिलं जातं. ज्या विद्यार्थ्यांनी रेग्युलरला अप्लाय केलं तर त्यांनी अप्लाय केल्यानंतर लास्ट डेटनंतर 30 ते 45 दिवसामध्ये त्यांच्या रजिस्टर ॲड्रेसवरती त्यांना रेग्युलर कन्व्होकेशन सर्टिफिकेट्स हे भेटून जाणारं आहे. तर सो या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आपल्या एक्झाम टाईम टेबल, हॉल तिकीट आणि डिग्री सर्टिफिकेट्सबाबत लेटेस्ट अपडेट घेतलेल्या आहे. सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.